सय्यनी घोष एक अभिनेत्री होती, एक चांगली गायिका होती, एक चांगली नृत्यांगना होती. त्या सगळ्या कलागुणांच्या जोरावरती सिनेमांमध्ये काम करते. मग तो सिनेमा ए ग्रेडच असायला हवा असं काही नाही. बी ग्रेड, सी ग्रेड कुठलाही चालतो. पण आज तिची ग्रेड काय राहिली आहे? कारण जे शब्दाला जागत नाहीत ना, जे एकदा मोठ्या तोऱ्यात बोलून जातात की मी काय चड्डी होणार नाही, म्हणजे राघव चड्डासारखी चड्डी होणार नाही असं म्हणून गेली होती. तिने मात्र आता त्या चड्डीपेक्षाही बत्तर असं काहीतरी वेगळंच परिधान केलंय. घर फिरलं की वासही फिरतात अशी एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. आणि त्याचा प्रत्यय आता सध्या कुठे येतोय तुम्हाला, तर तो पश्चिम बंगालमध्ये. ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची जी शक्ल झाली आहे, निवडणुकीचा निकाल लागताच ते आपण पाहतोच आहोत. आणि गंमत म्हणजे मी त्या सगळ्या लोकांची निवडणुकीच्या दरम्यानची भाषणं ही पुन्हा पुन्हा ऐकतोय गेले काही दिवस. खरोखर गंमत येत होती मला ती सगळी भाषणं ऐकताना. म्हणजे अगदी युसुफ पठाणपासून सगळ्यात गाजलेली आपली ती डुगडुगीवाली सय्यनी घोष. आता या सय्यनी घोषने एक मुलाखत दिली होती एका पोर्टलला, त्यावरही मला बोलायचं आहे. त्यातल्या काही गोष्टी फार चमत्कारिक होत्या आणि त्या सगळ्या ऐकताना करमणूक, मनोरंजन वगैरे सगळं होत होतं. पण कुठेतरी असा एक वास येत होता त्यावेळेला की तृणमूल काँग्रेसने आणि ममता बॅनर्जींनी अशी काही तटबंदी पश्चिम बंगालमध्ये मजबूत करून ठेवली आहे की काही झालं तरी यावेळेसही 200+ जागा घेऊन पुन्हा ममता दिदी जिंकणार आहेत. भाजपला यावेळेलाही रिकाम्या हातानं परतावं लागणार आहे. कारण या सगळ्या मंडळींमधला जो जोश होता ना, जी खात्री होती त्यांना की काही झालं तरी ममता बॅनर्जी या पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार आहेत. आणि ही सय्यनी घोष जी आहे ती म्हणाली होती की मी कदाचित पुढच्या वेळेला ममता दिदीला पंतप्रधानपदी बसलेलं बघेन किंवा बघायचं आहे मला. त्यावेळेला तिला वाटत होतं की ममता दिदी पंतप्रधान बनणार आहे. त्याचा अर्थ आधी ममता दिदी या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्रीपदी असणं गरजेचं होतं. आणि त्या मुख्यमंत्रीच बनल्या नाहीत तर पुढे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न हे हवेतच विरलं. एकंदरच या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आज ज्या काही 2-3 घडामोडी घडल्यात त्या फार चमत्कारिक आहेत. सगळ्यात आधी त्या सुष्मिता देव आहेत, TMCच्या राज्यसभा सदस्य आहेत, म्हणजे राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या बेसिकली आसामी आहेत, म्हणजे आसाममधल्या आहेत. पण त्या काँग्रेससाठी काम करत होत्या. राहुल गांधींच्या अगदी जवळच्या मानल्या जायच्या. आक्रमक होत्या. आसामी बंगाली या ज्या काही भद्र स्त्रिया ज्या आहेत ना, त्या तेज तर्रार असतात. तशी आपली सय्यनी घोष जी आहे, म्हणजे तिचा डान्स तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितला असेल, तर तो डान्स सोडा, कारण ती सिनेमामध्ये काम करायची. वयाच्या अगदी 16व्या-17व्या वर्षी ती, किंवा त्याच्याही आधी मला वाटतं, ती या सगळ्या क्षेत्रात आली मनोरंजनाच्या. आणि मग ती उत्तम नृत्य करते, गाते. या बेसिसवर तिला काही बी ग्रेड, सी ग्रेड सिनेमे मिळाले, त्यात तिने काम केलं, अभिनय केला. आणि मग ती एका क्षणी हे सगळं सोडून राजकारणात आली. राजकारणात तिला आणण्यामागे अभिषेक बॅनर्जीचा फार मोठा हात होता. या अभिषेक बॅनर्जीनं एवढा प्रचंड मोठा त्याग केला होता की स्वतः तो युवक प्रदेश अध्यक्ष होता या सगळ्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पार्टीचा. ते पद त्यानं हिच्यासाठी सोडलं, रिक्त केलं आणि तिला युवती अध्यक्ष बनवून तिला एक प्रकारचा रुतबा दिला. आणि मग ती जी सुटली ती आपण पाहिली आहे. अगदी या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारात तर सगळ्यात जास्त डिमांडिंग वक्ता किंवा सेलिब्रिटी किंवा स्टार प्रचारक ज्याला म्हणतो ते कोण होतं, तरी सय्यनी घोष होती. सुष्मिता देव, कट टू सुष्मिता देव, या ज्या खासदार आहेत तृणमूल काँग्रेसच्या, त्यांनी सकाळ सकाळीच आज हिमंता बिश्व शर्मा जे आहेत आसामचे मुख्यमंत्री, त्यांची भेट घेतली. मग त्यांच्या आसामीत काही चर्चा झालेल्या आहेत. आणि त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात मीडियाला स्पष्टपणे सांगितले की मला राज्यसभेवर मी खासदार असल्यामुळं ज्या पार्टीनं पाठवलंय त्या पार्टीचा राजीनामा द्यावा लागेल. मी अशीच काही इकडून तिकडे उडी मारणार नाहीये. त्यामुळे त्या राजीनामा देऊन रीतसरपणे आसाममधून
पुन्हा राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत आहेत. तसं त्यांना आश्वासन मिळाल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी या घडलेल्या असणार, यात वाद नाही. पण सयोनी घोष जे बरेच खासदार आमदार हे ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेस सोडून स्वतंत्र गट म्हणून आता बसवायला लागलेले आहेत संसदेत, विधानसभेत, आणि तिथून ते एनडीएला पाठिंबा देत आहेत. म्हणजे दिल्लीतला जो गट आहे खासदारांचा तो एनडीएला पाठिंबा देतोय. विधानसभेत पश्चिम बंगालच्या ते लोक भाजपला पाठिंबा देत आहेत. थेटपणे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश वगैरे केलेला नसला तरी आता त्यांचा दावा असा आहे की आम्ही जे आहोत तीच खरी तृणमूल काँग्रेस आहे. कारण उरले सुरलेले जे आहेत ते सगळे आता आपल्या महाराष्ट्रातल्या शिल्लक सेनेसारखी त्यांची अवस्था झालेली आहे. म्हणजे आता ममता बॅनर्जी जी उद्धवजींना राखी बांधायला आली होती आणि ही माझी बहीण बघा कशी वाघिणीसारखी एकटी लढते, हे त्यावेळी बोललेलं उद्धवजींचं वाक्य हे आता खरं ठरलंय. कारण आता ती वाघीण उद्धवजींची बहीण ही खरोखर एकटी पडली. कारण तिच्या सोबत जे कोणी होते आता सरते शेवटी उरलेले तेही लोक हळूहळू करून निघून जायला लागलेत. सयोनी घोषबद्दल मला कालपर्यंत खात्री होती की ही काही सोडून जाणार नाही ममता दिदीला. कारण हिने अगदी ईडी असो, सीबीआय असो, पैसा असो, तुमच्याकडे ताकद असो, त्या सगळ्यांना फाट्यावर मारून आम्ही कसे सच्चाई के रस्ते पे हम लोग चलते है. मग तिला तो प्रश्न विचारला होता, ज्या प्रश्नाची बरीच चर्चा झाली. तर मी स्वतः कशाला ते सगळं सांगू तुम्हाला, ती क्लिपच बघा तुम्ही. राघव चड्ढा का आपने देखा अभी हाल में? शायोनी घोष है ना, वो चड्डा नहीं है, इसीलिए वो चड्डा चड्डी नहीं होगा कभी. तुम्हारे पास ईडी सीबीआई है, करोड़ों रुपए हैं और बहुत क्षमता है आपके पास, यू हैव पावर. पर हमारे पास एक ही हवाई चप्पल और सफेद साड़ी वाली ममता है. आपने बोला ममता दीदी को 2029 में प्रधानमंत्री बनाना है, वो तो बनाना है ही. मैं तो अपने लीडर को प्रधानमंत्री देखना चाहती हूँ. तो क्या आपके दिल में कहीं मुख्यमंत्री बनने की तो वो ख्वाहिश नहीं है कि दीदी को मैं भेज दूं? और इधर में जैसे शुभेंदु अधिकारी चुनाव लड़ रहे हैं भवानीपुर से, मैंने सुना आपकी स्पीच में आपने उनको बी ग्रेड नेता बोला, ऐसा भाई वो भी तो है. भाषा सुनिए उनकी, ममता ममता नाम लेकर पुकारता है. क्या क्या सोचता है, बी ग्रेड नहीं वो सी ग्रेड है. तो आप बोल रहे कि बीजेपी को ले आना चाहिए. मैं नहीं बोल रहा हूँ, मैं देखिए मैं आपसे सोच रहा हूँ आपकी सरकार है उसने क्या किया. शुरुआत से आपको ममता बनर्जी ने अपनी छत्र छाया में रखा और आपको पोस्ट दी, आपको सारा कुछ, आप रहोगे इनके साथ ही ना कि आगे चल के बदल जाओ. पाहिलीत किती तडफेनं ही सयोनी बोलली होती की ईडी असो, सीबीआय असो, कोणी असो, किती मोठ्या ज्या शक्ती आहेत त्या आमच्या मागे लागोत, पण मी काय राघव चड्डा नाहीये, मी सयोनी घोष आहे. त्यामुळे मी काय या सयोनी घोषची चड्डी होणार नाही. आता माफ करा, म्हणजे सयोनी घोषची चड्डी नाही, म्हणजे ती असं म्हणाली होती की राघव चड्डाची चड्डी झाली, मी सयोनी घोष असल्यामुळे दुसरं काहीतरी होईल पण चड्डी नाही होणार. आता जे काही घडलंय त्याला आता काय म्हणायचं, चड्डी, बनियान, अंडरवेअर की लंगोट, हे जे काही चाललंय आपल्या समोर, माणसं किती फटाफट बदलतात हे बघून खरोखर आश्चर्य वाटतं. आणि मग आपल्या या मराठीतल्या म्हणी कशा यथार्थ आहेत याची जाणीव होते की घर फिरलं की वासेही फिरतात. ज्या वेळेला या ममताचा अगदी चढता आलेख होता, चढा काळ होता, उमेदीचा काळ, तळपत होती ती, बंगालमध्ये कुणाची टाप नव्हती ममता दिदींच्या विरोधात काही बोलण्याची. अशा वेळेला तिला जे चिटकले, आता या सयोनी घोषची लायकी काय, ती त्या शुभेंदू अधिकारींना म्हणाली होती तो तर बी ग्रेड काय तो सी ग्रेड क्लासचा माणूस आहे, व्यक्ती म्हणून अगदी सी ग्रेड आहे, बी ग्रेडही नाही. ही बया स्वतः बी ग्रेड सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करून मोकळी झालेली आहे. आता बी ग्रेड सी ग्रेड सिनेमांमध्ये काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. बरं ठीक आहे, ते उपजीविकेसाठी, चरितार्थ चालवण्यासाठी माणूस जो काही व्यवसाय करतो, अभिनय हा एक व्यवसाय. सयोनी घोष एक अभिनेत्री होती, एक चांगली गायिका होती, एक चांगली नृत्यांगना होती. त्या सगळ्या कलागुणांच्या जोरावर ती सिनेमांमध्ये काम करते. मग तो सिनेमा ए ग्रेडच असायला हवा असं काही नाही, बी ग्रेड सी ग्रेड कुठलाही चालतो. पण आज तिची ग्रेड काय राहिली आहे, कारण जे शब्दाला जागत नाहीत ना, जे एकदा मोठ्या तोऱ्यात बोलून जातात की मी काय चड्डी होणार नाही, म्हणजे राघव चड्डासारखी चड्डी होणार नाही असं म्हणून गेली होती,
तिने मात्र आता त्या चड्डीपेक्षाही बदतर असं काहीतरी वेगळंच परिधान केलंय. याबद्दल वाद नाही. अर्थात हे सगळं सर्व शक्तिमान अशा भारतीय जनता पक्षाकडे आकर्षिले जात आहेत. तर हे उगाच आकर्षिले जात नाहीयेत. बोलायला यांच्या मागे ईडी, सीबीआय, IT, इन्कम टॅक्स या सगळ्यांना आम्ही फाट्यावर मारतो असं ज्या वेळेला बोलायचं होतं तेव्हा बोलून गेले. आता हे करून दाखवायची वेळ जेव्हा आली होती ना, ज्या वेळेला तुमच्या डोक्यावरचा हात जो होता त्या ममता बॅनर्जीचा तो उठला, ती जी ऊर्जा स्त्रोत ज्याला म्हणतो आपण, जी पॉवर हाऊस जे होतं की ती मोबाईलमधली बॅटरी असते, ती बॅटरी टाकली किंवा ती एखादी बोलकी बाहुली असते त्याच्यात आपण तो सेल टाकतो. मग सेल टाकल्यानंतर ती बाहुली अशी नाचायला लागते, काहीतरी ते वाजवायला लागते. अशी खूप खेळणी लहानपणी माझे वडील मला आणून द्यायचे. त्यात असं एखादं माकडही होतं जे डुगडुगी वाजवायचं. मग त्यासाठी सेल लागायचा. हा सेलच जर काढून घेतल्यानंतर ही माकडं त्यांची डुगडुगी वाजवणं बंद करतात. ह्या ज्या बाहुल्या आहेत त्या एक प्रकारचं मान हलवून जे गोंडस नृत्य करून दाखवत असतात ना, तेही बंद करतात. म्हणजे यांच्यामध्ये जे काय चैतन्य असतं ते त्या सेलचं कर्तृत्व असतं. तो सेल जेव्हा निष्प्रभ ठरतो, ती बॅटरी उतरते, ड्रेन होते आजच्या भाषेत सांगायचं तर, त्यानंतर ती कोणाच्या कामाची नसते आणि मग हे बोलके बाहुले जे आहेत ते उघडे पडतात. आता जे उघडे पडलेत ते तुमच्या समोर आहेत. हळूहळू अजून किती लोक उघडे पडतील याचा काही नेम नाही. बघूया ही यादी किती मोठी होत जाते. एकूण तृणमूल काँग्रेस खाली होण्याचा जो काही सपाटा लागलाय तो कुठे येऊन थांबतोय ते पाहणं रंजक आहे. त्यामुळं मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर मोजदाद चालू ठेवूया आणि पाहत राहूया आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.